हॅलो फ्रेंड्स, तर आज माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत पुण्यावरून आणि हैदराबादवरून. तर त्यांच्या हस्ते आपण आज हार्वेस्टिंग करतोय. त्यांना बघूनच भारी वाटते. आपली ऑर्गॅनिक भेंडी काढतायत. हे पहा, ही आहे सुचेता आणि ही आहे मीनाक्षी. चव फारच भारी सुचेता, आहे. हाय कर ग. केलं केळीचा घड आहे तुझ्या. आणि ही जी कोवळी भेंडी आहे ना, ही असं म्हणतात की मला आत्ताच इन्फॉर्मेशन मिळाली की डायबेटीससाठी खूपच चांगली असती. सकाळी अनुषा पडली कच्ची खायची. कच्ची. आणि आमच्या मैत्रिणीमुळे आम्हाला ते भाग्य मिळालं खरं तर, म्हणजे ते खाण्याचं. थँक्यू. आत घ्या म्हणा. त्या मस्त भेंडी येते ना याला पण छान. ही नवीन रोप आहेत आणि ही जुनी रोप आहेत. आणि माझी आवडती भाजी आहे. होय. कालच आपण रात्री ह्याची भेंडी खाल्लेली आहे. आणि हे केळीचे इतके घड अजून हे व्हायचे तयार. आम्ही तरी किती 3-4 तरी मस्त लागले ते केळी लगेच पिकून नॅचरली. केळीचं काहीतरी असतं ना, एकदाच देतं पीक. हा एका आणि झाडाला नंतर मग एकदाच काढून लागतं. टाक. Yes, yes. मग ते नंतर हे होतं का आपण काढून टाकायचं त्याला. आणि मग ती पुन्हा त्यात मी कच्ची भेंडी खाल्ली ना. तेच ना, मी छान लागते हं खरं सुचेता. अरे खूप ते म्हणतोय मस्त भेंडी आहे एकदम. आहाहाहा. आणि त्याच्यामध्ये त्याची लांबी बघ. ही पण वेगळी ते जात जरड आहे, झाली वेगळी असं. जात आहे, व्हरायटी आहे. मोठं झालं की मीनाक्षी हा अर्ध देत. हा आज तू काय ते करणार पण आहे त्याचं? तोडायला नाही, वड्या बनवायच्या ना. वा, काय छान वारं सुटलं यार. वारं सुंदर आहे. हे करायला हार्वेस्टिंग पण एवढा आनंद येतो. हो, त्यामुळे इतकं फ्रेश वाटतं. या पाठीमागे ही हळद लावली आहे. अरे वा. आणि या ह्याच्यात एवढ्या ह्याच्यात भरपूर हळद येते. हो तर आली आहे ना एकदा, हे दुसऱ्यांदा अच्छा, आलं पण काढलेस. लावलं होतं आम्ही. आणि ते बियाला दोडका ठेवले होते. अच्छा. हा. अजून तोड. ही नवीन सगळे लॉट आलेली आहेत. ही हळदीची पानं आहेत का? पण तेच ते पातोळी कोकणातलं सगळ्या ह्याच्यावरच बनवतात ना हे. मीनाक्षी, मी गवती चहा आणि थोड्या हळदीचे पानं घालते. पक्का पक्का. गवती चहा तर तुम्ही भरपूर भेंडी पाहिजे वगैरे मला. सगळं घेऊन जावा. गवती चहा भेंडी तर मी- भरपूर पाहिजे. हो ते पण काढ. हे का? ते पण काढ. हे पण काढ. हे पण काढते मोठं झालं. बस. ती कारली लागली तिकडे. मस्त लागतं. आपण ह्याचं पालकाचं गरगट करतो ना, तसं ते डाळीत घालायचं. आणि ही आणि कुठली? ना हे मीनाक्षी ही कलमी. फाईन कट करून, मला तर तेलंगणातही असेल, आम्हाला तिथे वायजातले तर खूप मिळाले. फाईन कट करून टोमॅटो, हिंगो, जिरे हे बघ, ह्याच्यामध्ये एक जाड पानं पण येतात. ती बघ, हो. तीच आहे. हे आहे काकडी. ही देशी काकडी आहे बरं का. हे धर ग, हे कट करावी लागेल. हे बघ ग मीनाक्षी, हे धर. तू कर. हे घे ग मीनाक्षी, कर. अरे वा, ही आहे देशी काकडी. काटेरी आहे. कच्ची भेंडी खायला काय मजा येते. आणि काय ग छान 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 आहे ना? अगं इतकं भारी लाग- कशा पण येतात ना त्या, देशी आणि ऑर्गॅनिक आहे. वाकडी तिकडी त्याची पण हे कारल्याचा मांडव घातलाय. हे बघ, इथं एक कारलं ना. हे हे कारल्याचं मांड. कारली आले. भरपूर आलेत. पाठीमा पण आलेत, आपण नाही काढली. हो? कुठला नाही, आपल्या शेंगांचा आहे. चपट्या शेंगा. असंच तुटेल. हो तुटेल नाही. तुटतं. आता आपल्या त्या बागेत ना मस्त पैकी काकड्या अजून लागलेत. चल काढूया. ची शेंग काय. हा, खूप मोठी होती ही आणि खूप औषधी असते. काढायची. ठीक आहे. कुठे आहे? ठीक आहे. ठीक आहे. हे बघ, समोर. हा, छोट्या आहेत त्या. छोट्या आहेत ग. खूप मोठी होती अजून. ही काढ. ही मीनाक्षी काढ. ही अबाबाची शेंग काढत आहे. त्याचं मेडिसिनल व्हॅल्यू खूप आहे. खूप हे नवीन वेल आहेत. ह्याला छोट्या छोट्या काकड्या आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे बघ, हे बघ किती क्यूट काकड्या आल्यात. पण आता आपण तोडल्या त्यातलाच आहे ना हा? हो हो, देशी आहे. दुसरा काकडीचा आहे. हे बघ, इथं किती खाली सुंदर काकड्या आल्यात. ते बी इथं पण आहे. है ना? वेल वाळला का काय माहित, हल्लंय ते. हा बघू. हा काकडी ना. हा बघ किती छान काकडी.
तुला रोज सकाळी इथं लवकर यावं लागत असेल ना? खूप. मी 6:15 येते. ह्या देशी काकड्या इगो खाली काय मस्त आली. आणि हे आहे ककडी. आता ह्या किती मोठे होईपर्यंत ठेवणार तू? एवढ्या लगेच होतं. वाऱ्यानं आणि पावसानं बांध पडल्या तुटेल का? तोड. वा मस्त. लकी आहे तुम्ही, ककडी मिळाली. वा 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 वा. वाव. त्यात ठेव. मस्त ना. आत्ताच तोड की. तोडू का? अरे ह्याची भाजी ना मलेशियात फार छान मिळायची. अबाबाची शेंग आहे ही. तेव्हा काकडी. खा खा. तू खा. टाकी. तू खा ग. खा ना. त्या दोघांना देऊया. काय चव आहे. आपल्या नवरोबांना देऊया ना. मस्त आहे ना. एक्सलंट. आहा किती करकरीत आहे. मी थँक्यू. हार्वेस्टिंग करायचं आहे. तर आजचं हार्वेस्टिंग फर्स्ट टाइम तुम्हाला कसं वाटलं? खूप सुंदर. म्हणजे ह्याच्यासारखा आनंद नाही. सकाळी उठून जेव्हा आवरून मस्तपैकी हार्वेस्टिंग साठी येतो आणि एवढी फ्रेश भाजी खायला मिळते ना, खूप छान वाटलं. आयुष्यातला पहिलाच अनुभव आहे हा आमचा. यातच नाश्ता होऊन जाईल, जेवण होऊन जाईल. आणि थँक्यू. मीनाक्षी. बाय बाय.